ते वासुदेवाय। ओम नमो भगवते 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 वासुदेवाय। हरे कृष्ण। हरे कृष्ण। अशा सत्संग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे। तर आता लवकरच गौर पौर्णिमा येत आहे, तर त्यांच्याविषयी आपण थोडी चर्चा करूया। हे चैतन्य चरितामृत आदि लीला अध्याय 3 श्री चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावाची बाह्य स्वरूपी कारणे, यातील श्लोक नंबर 98 वर आपण चर्चा करूया। लोकगती देखी आचार्य करुण हृदय, विचार करेन लोके करे कैचे हित हय। भाषांतर तात्पर्य यांच्या द्वारा भाषांतर। तर या ठिकाणी जे अद्वैताचार्य ते विचार करत आहेत, जगाची अवस्था पाहून अद्वैताचार्यांना करुणा आली आणि लोकांच्या हितासाठी आपण काय करायला हवे यावर ते विचार करू लागले। तात्पर्य, जगत कल्याणाकडील प्रामाणिक ओढ मनुष्याला अधिकारी आचार्य बनवते। आचार्य आपल्या अनुयायांचे शोषण करीत नसतो। परमेश्वराचा अंतरंग सेवक असल्या कारणाने आचार्याचे हृदय मानव मात्रांच्या दुःख कारणे सदैव दयेने भरलेले असते, म्हणून तो सदैव लोकांना भक्ती सेवा स्वीकारण्यासाठी अनुकूल बनवित असतो। त्यांची कार्य बदलण्यासाठी मार्ग शोधण्यात प्रयत्नशील असतो। ही आचार्याची गुणवत्ता आहे। अद्वैताचार्य हे एक नम्र सेवक म्हणून कार्य करण्यासाठी समर्थ होते, तरी देखील त्यांनी विचार केला की भगवंतांच्या व्यक्तिशः आगमनाशिवाय समाजाची दुर्गती कोणीही सुधारू शकणार नाही। माया प्रकृतीच्या निर्दय पकडीतील या जगातील प्रथम क्रमांकाचे कैदी स्वतःला सुखी समजतात, कारण ते श्रीमंत आहेत, सामर्थ्यवान आहेत, गडगण सुख सोयीने भरलेले आहेत आणि आणखी काही आहे। ते प्रकृतीच्या हातातील केवळ एक खेळणे आहे आणि भौतिक प्रकृतीचे निर्दय पास त्यांचे ईश्वरविहीन कार्यांचे मनसुबे कोणत्याही क्षणी चिरडून धुळीला मिळवतील याची त्या मूर्ख जीवांना जाणीव नसते। कृत्रिम साधनांनी त्यांनी आपली स्थिती सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जन्म, मृत्यू, वृद्धत्व, रोग अशी संकटे नेहमीच त्यांच्या नियंत्रणाबाहेर असतात। मूळ कैदी हे पाहू शकत नाही। मूर्खपणामुळे ते जीवनाच्या अशा प्रमुख समस्याकडे दुर्लक्ष करतात आणि खऱ्या समस्या सोडवण्यात यत्किंचितही मदत न करणाऱ्या व्यर्थ गोष्टीत स्वतःला गुंतवून ठेवतात। मृत्यूचे दुःख आपणास नको आहे किंवा रोगाचा उपद्रव नको आहे आणि वृद्धत्व नको आहे हे ते जाणतात, परंतु भ्रमकारी मायाशक्तीच्या प्रभावामुळे ते अगदीच प्रमादी झाले आहेत आणि त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी ते काही करीत नाहीत। हीच माया होय। मायेच्या पंजात सापडलेल्या मुलांना मृत्यूच्या पश्चात विस्मरणात टाकले जाते आणि त्यांच्या कर्मांचा परिणाम म्हणून भावी जीवनात ते कुत्रे किंवा देवता बनतात, अर्थात अधिकतर कुत्र्याचा जन्माला येतात। पुढील जन्म देवांचा घेण्यासाठी त्यांनी भगवंतांच्या सेवा भक्तीमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे, अन्यथा प्राकृतिक नियमाप्रमाणे ते निश्चितच कुत्री मांजरे होण्याला बाध्य आहेत। तिसऱ्या क्रमांकाचे कैदी प्रथम क्रमांकाच्या कैद्यांच्या तुलनेत भौतिकदृष्ट्या कमी धनवान असतात। ते त्यांचे अनुकरण करीत असतात, कारण त्यांना देखील आपल्या कारावासाचे वास्तविक स्वरूप माहीत नसते। अशा प्रकारे त्यांची सुद्धा भ्रामक भौतिक प्रकृतीमुळे दिशाभूल झालेली आहे। तथापि पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या कैद्यांच्या वास्तविक कल्याणाकरिता त्यांच्या कार्यांचे स्वरूप बदलविणे हे आचार्याचे कर्तव्य असते।
असा प्रयास त्यांना परमेश्वराचा अतिशय प्रिय बनवतो. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत स्पष्ट सांगतात की जगाचे वास्तविक कल्याण व्हावे म्हणून भगवत संदेशाचा प्रसार करण्याकरिता मार्ग शोधून अखंडपणे त्यांच्या सेवेत जो संलग्न असतो अशा भक्ताहून मानवात त्यांना कोणी अधिक प्रिय नाही. कलियुगातील तथाकथित आचार्य मात्र आपल्या अनुयायांना दुःख मुक्त करण्याऐवजी त्यांच्या धनसामग्रीचे शोषण करण्याकडे अधिक लक्ष देतात. परंतु एक आदर्श आचार्य म्हणून अद्वैताचार्य जगाची अवस्था सुधारण्याबाबत चिंता करीत आहे. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कथामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सकलगुणरघुनाथान्वितं तं श्रीगुरुं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णबलरामं सर्वललिता श्रीशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्ते. तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर लवकरच गौर पौर्णिमा येत आहे. त्यानिमित्त सर्वांना हार्दिक आमंत्रण सुद्धा आहे. गोविंदामध्ये 14, 15, 16 3 दिवस ब्रह्मोत्सव आपण साजरा करत आहोत. पहिल्या दिवशी जगन्नाथ गौर पौर्णिमा, दुसऱ्या दिवशी जगन्नाथ श्रावोत्सव आणि तिसऱ्या दिवशी भगवानांचं राधा गोविंदांचं प्राकट्य दिवस ब्रह्मोत्सव आपण साजरा करत असतो. त्यात श्री चैतन्य महाप्रभू या भौतिक जगात का प्रकट झाले याची कारण आहेत. बाह्य कारण आहेत आणि ती आंतरिक कारण. ती बाह्य कारण आहेत आणि ती आंतरिक कारण आहेत. तर आपण चर्चा करूया. तर सांगितलं होतं की पहिलं कारण आहे की भगवद्गीतेत स्वतः भगवान सांगतात. काय सांगतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. की जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे प्राबल्य होते त्यावेळी मी काय होतो? त्यावेळी प्रकट होत असतो. तर भगवान एक पहिलं कारण आहे चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याचं की शास्त्र वचन, की भगवंतांनी शास्त्रात दिलेले की जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचं प्राबल्य वाढतं आणि धर्माचं ऱ्हास सुरू असतो त्यावेळी ते प्रकट होत असतं. दुसरं कारण दिलंय की युग धर्म प्रचार,
की युग धर्माचा प्रचार करण्यासाठी ते अवतार भगवंतांचे येत असतात. आणि कलियुगाचा युग धर्म काय? हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि तिसरं कारण दिलेलं आहे अद्वैताचार्यांच्या प्रार्थना. तर या ठिकाणी जे अद्वैताचार्य आहेत, आचार्य गोसाई प्रभु भक्त अवतार कृष्ण अवतार हेतू यहार ओंकार. तर त्यांनी काय केलेलं आहे की आचार्य गोसाई कोण आहे? भक्त अवतार. आपण म्हणतो ना की चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंत आहेत आणि जे अद्वैताचार्य आहेत ते भक्त आहेत, भक्त अवतार आहेत. तर अद्वैताचार्य काय करतात? हुंकार, यहार ओंकार, की ते स्वतः हुंकार करत आहेत भगवंतांना प्रकट होण्यासाठी. आणि का बरं ते प्रकट करतात भगवंतांना? कृष्ण यदि पृथ्वीतेन करेन अवतार प्रथमे करेन गुरु वर्गेर संचार. आणि ते म्हणतात जर भगवंत या ठिकाणी अवतार घेतील तर काय होतील की गुरुवर्गाचे अवतारण करवतील ते स्वतः. पिता माता गुरु आदि यत मान्यगण प्रथमे करेन सवाल पृथ्वी ते जन्म. आणि जसं कृष्ण प्रकट होतात त्यावेळेस सर्व त्यांचे गुरु आणि आई वडील प्रकट होतात, तशाच प्रकारे सर्व प्रकट होतील. तर त्या ठिकाणी सांगितले. आणि नंतर ते विचार करतायत अद्वैताचार्य सर्वजण या ठिकाणी प्रकट होत आहेत. जसं माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी, सची माता, जगन्नाथ मिश्र, अद्वैताचार्य सर्वजण या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. आणि ज्यावेळी भौतिक लोक कृष्ण भक्ती गंधहीन विषय व्यवहार, तर अद्वैताचार्य भक्त आहेत काय देखतायत? प्रकटिया देखे आचार्य सकल संसार, सगळ्या संसाराला ते बघत आहेत. कृष्ण भक्ती गंधहीन, की कृष्ण भक्तीचा जो गंध आहे तो बिलकुल नाही त्याला. आणि विषय व्यवहार, आणि सगळे व्यवहार कसे होते? विषयी होते. म्हणून केह पापे केह पुण्य करे विषय भोग. कोणी पापी असो किंवा पुण्यवान असो, सगळेच काय करत होते? विषय भोग करत होते. भक्ती गंध नाही याते याय भवरोग, आणि त्यांना भक्ती गंध नव्हता आणि त्यामुळे भवरोगाने ते पछाडलेले होते. लोक गती देखी आचार्य करुण हृदय, जो आज आपण श्लोक वाचला. लोक गती देखी आचार्य करुण हृदय विचार करेन लोकरे कैचे हित आहे. तर हे अद्वैताचार्य आणि जे भक्त आहेत त्यांचं हृदय कसं असतं? पर दुःख दुखी. की जे वैष्णव आहेत त्यांच्या वैष्णवांचा नेहमीच हा गुण आहे की दुसऱ्याला दुखी बघून ते दुखी होतात. पण बाहेरचे लोक कसे असतात? पर दुःख सुखी. दुसऱ्याचं दुःख बघून त्याला काय होत असतो? आनंद होत असतो. भौतिकवादी लोकांना ते बघतात दुसऱ्याला किती दुःख मिळतं ना तेवढा त्यांना काय होतो? आनंद होत असतो. पण वैष्णवांचं तसं नाही. जसं तुकाराम म्हणतात, बुडते आहे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. की हे बुडतं आहे हे साधू संतांना काय होत नाही? बघवत नाही. आणि त्यामुळे त्यांची काय म्हणतात एकदम करुणा येते त्यांच्या प्रती, आणि म्हणून ते भगवंतांना प्रार्थना करतात. तर आजच्या अद्वैत आचार्य पण विचार करतात की सर्व लोक अशा प्रकारे विषयी भोगामध्ये लागले तर यांची गती काय होईल आणि यांचं काय होईल? अधपतन होईल. आणि म्हणून या लोकांचं हित कशामध्ये आहे, कसं हित करता येईल याची त्यांना चिंता राहते. तर या ठिकाणी अद्वैताचार्य आपल्याला शिकवतात की आपण पण एक वैष्णव बनण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर हा गुण आपल्याकडे पण असला पाहिजे की सर्व लोकांचा उद्धार कसा होईल यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार आपण नेहमी केला पाहिजे. जसं प्रभुपाद त्यांना वृंदावनमध्ये खोली मिळालेली होती, तिथं प्रसादी मिळत होता आणि सगळे लोक मृत्यूच्या वेळी काय करतात? वृद्धापकाळ झाले की वृंदावनला जात असतात की तिथं आपलं शरीर शिटाव जेणेकरून भगवत धामाची प्राप्ती होईल. पण 70व्या वर्षी प्रभुपाद विचार करतायत वृंदावनातून बाहेर पडलं आणि कुठं जाण्याचा? अमेरिकेला. म्हणजे का बरं? केवळ दोनच गोष्टी. एक आहे गुरूंची आज्ञा होती आणि दुसरी त्या सर्व जीवांच्या प्रती करुणा होती त्यांच्या हृदयात की ह्या सर्व जीवांचा उद्धार कशा प्रकारे होईल आणि यासाठी ते तिकडे जातात. तशाच प्रकारे आपणही विचार केला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती या कराडमध्ये
पंचकृषीमध्ये आहे, तर आपले कर्तव्य बनतं. काय कर्तव्य बनतं? रोहिणी बाबू आम्हाला सांगत होते की ज्यावेळी मी सुरुवातीला कृष्णवाणीत आलो त्यावेळी त्यांनी सांगितलं, ते म्हणले या निगडीमध्ये जो कोणी व्यक्ती एकदाही भगवंतांचं नाव घेत नाही, एकदाही सत्संगाला येत नाही आणि एकदाही भगवंतांचा प्रसाद ग्रहण करत नाही आणि असं शरीर त्यागला, तर ती आपली जबाबदारी की त्यांनी काय केलं पाहिजे, एकदा तरी हरिनाम ऐकलं पाहिजे, एकदा तरी इथला प्रसाद त्यांनी ग्रहण केला पाहिजे आणि एकदा तरी त्याने सत्संग त्याने अटेंड केला. तर ही आपली जबाबदारी. आपण प्रत्येकानं जे आपल्या संपर्कात येतात, ज्याला देतो तारक हो कृष्ण उपदेश, की जो कोणी आपल्या संपर्कात येतो त्या प्रत्येकाला आपण काय केलं पाहिजे, आणण्यासाठी किंवा भगवंतांचं नाम घेण्यासाठी किंवा प्रसाद ग्रहण करण्यासाठी त्याला प्रद्युत केलं पाहिजे. आणि मग या 3 गोष्टी केल्या मग तो मेला तर काय हरकत नाही, ते आणि कृष्ण बघून घेत नाही पुढे काय करायचं त्याचं. आपलं कर्तव्य आहे या 3 गोष्टी त्याच्या जीवनात कशा जातील आणि ती आपल्या संपर्कात जे आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, आजूबाजू शेजारी असतील, तर ह्या सर्वांना हे देणं आपलं कर्तव्य असतं. तर या ठिकाणी अद्वैताचार्य विचार करतात की ह्या लोकांना कसा बरं त्यांचा उद्धार करता येईल. आपण श्रीकृष्ण यदि खरे नवतार. आता अद्वैताचार्य विचार करतात काय, आपण श्रीकृष्ण यदि खरे नवतार, आपण आचरी भक्ती करे नवतेचार. आणि स्वतः जर भगवंत प्रकट झाले आणि त्यांनी आपली भक्ती प्रदान केली तर काय होईल की संपूर्ण भक्तीचा आपल्या उदाहरणाने ते भक्तीचा प्रचार करतील. नाम विनो कलिकाले धर्म नाही आत, कलिकाले कैचे हवे कृष्ण अवतार. आणि ते विचार करतात कलियुगाचा उद्धार व्हायसाठी एकमेव साधन आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नाम. संत तुकाराम म्हणतात की हरिनामच आहे कलियुगाचं एकमेव साधन आहे उद्धार करणार. जसं ब्रह्माजींच्याकडे नारद मुनी जातात तर नारद मुनींनाही ब्रह्माजी म्हणतात की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इति षोडशकनं नामनं कली कल्मष नाशनम, नातो परतो रूपाय सर्व वेदीश दृश्यते. की नारद मुनी त्यांच्याकडे विचार करतात की कलियुगाचं एवढं भयानक युग आहे, या लोकांचं उद्धाराचं काही साधन आहे की नाही. त्यावेळी ब्रह्माजी हा मंत्र देतात, सांगतायत आणि ते म्हणतात की कली कल्मष नाशनम, की हा मंत्रामुळं सर्व कलियुगाची जी काही कल्मष आहे ती सर्व नाश होऊन जाते. आणि याच्याशिवाय श्रेष्ठ उपाय मला सर्व वेदांच्या नाको परतुरपाय सर्व वेदेश दृश्यते. सर्व वेदांच्या मध्ये याच्यापेक्षा श्रेष्ठ उपाय मला दुसरा कोणताही दिसत नाही. स्वतः ब्रह्माजी सांगतात. तुकारामांसारखे आचार्य म्हणतात की कलियुग उद्धार हरीच्या नामे. तुकारामांना दुसरे गाव म्हणतात आस्था साधन म्हणजे याच्यापेक्षा दुसरं कुठलं असेल वाहतो आणि विठोबाचे, की बाबांनो याच्याशिवाय दुसरं काही साधन असेल तर मी भगवंतांची शपथ घेऊन सांगतो की याच्याशिवाय दुसरं कोणतंही या साधन नाही कलियुगामध्ये. केवळ काय हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. आणि त्यावेळी अद्वैताचार्य बघतात त्या समाजातली स्थिती. चैतन्य भागवत मध्ये वर्णन येतं की त्या समाजामध्ये लोक जे मायापूर नवदीप धाम होतं त्यात अनेक लोक, जसं आज पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात तसंच नवदीप त्या काळी विद्येचं माहेरघर होतं. आणि ज्यांना कुणाला विद्या घ्यायची आहे, ग्रहण करायचे आहे ते सगळे नवदीप जायचे. सांगितलं जातं की नवदीपचे घाट जे गंगा नदीचे घाट आहेत ते सगळे अशा लोकांनी भरून गेलेले असायचे आणि हजारो पंडित त्या ठिकाणी होते आणि हजारो त्यांचे शिष्य असायचे. सगळे लोक तिथे चर्चा करायचे, मोठमोठ्या शास्त्रांची चर्चा चालायची, पण भक्ती गंधहीन, की त्याच्यात भक्तीचा कुठेही गंध नसायचा. केवळ त्यांनी अशी व्यर्थ चर्चा असायची, केवळ तर्क वितर्क याच्यामध्ये ते आपलं जीवन घालवत होते. आणि हे बघून अद्वैताचार्य हरिदास ठाकूर या सर्वांना त्या जीवांची दया यायची की एवढं सर्व ते शास्त्राचं अध्ययन करत आहेत पण भक्तीला ते काय करत नाही, स्वीकार करत नाही किंवा भक्ती भगवंतांचं नाव ते घेत नाहीये. आणि त्यामुळे ते एकदम दुःखी कष्ट होतात. आणि अद्वैताचार्य पण विचार करतात ह्या लोकांचा कसा बरं उद्धार होईल. कारण ते लोक आपल्या मुलांचे विवाह करण्यामध्ये भरपूर धन खर्च करायचे. जर मुलं नसेल तर कुत्र्या मांजरांचे विवाह लावण्यामध्ये ते काय करायचे, त्याच्यामध्ये धन खर्च करायचे आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये ते आनंद घेत होते. आणि हे बघून अद्वैताचार्यांना
अतिशय दयाळू आणि म्हणून ते विचार करत आहेत की कलियुगाचा उद्धार करायचा असेल तर केवळ हरिनाम आहे आणि भगवंतच त्याचा अवतार होऊन युगात श्रीकृष्ण अवतार घेऊन कसे प्रकट होणार आणि कसे प्रकट होतील याचा ते विचार करत आहेत। आणि शुद्ध भावे करीबे कृष्ण आराधन निरंतर सदन्य करीबे निवेदन। आणि या प्रकारे ते काय करतात, शुद्ध भावे करीबा कृष्णे आराधन आणि या प्रकारे ते भगवंतांची आराधना करू लागले की चैतन्य अद्वैताचार्य की जेणेकरून त्यांना निवेदन करतायत प्रकट होण्यासाठी। आणि या कृष्णेर करो कीर्तन संचार तबे से अद्वैत नाम सफल अमार। आणि ते विचार करतायत की या दिव्य हरिनामाचा संकीर्तनाचा शुभारंभ करण्याकरता श्रीकृष्णांना प्रवृत्त करण्यास समर्थ होईल तेव्हाच माझे नाव काय होईल, अद्वैत समर्थ होईल। म्हणतात ना की मी अद्वैत नावाचा अद्वैत त्याच वेळी काय होईल, सार्थक होईल की मी जर भगवंतांना या ठिकाणी प्रकट करू शकेन तर। कृष्ण वैश करीबेन कोण आराधने विचारित एक श्लोक ऐल तारमने। आणि असा विचार करत होते की कशा प्रकारे मी कृष्णांना प्रकट करेन आणि हरिनामाचा प्रचार करू शकेन। आणि त्यांना एक श्लोक मिळतो तुलसी दल मात्रेन जलस्य चुलकेन वा विक्रीने ते स्व आत्मानाम भक्तव्य भक्तवत्सला। की त्यांना हा श्लोक मिळतो, हा गौतमी तंत्रामध्ये हा श्लोक येतो। तर त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे केवळ एक तुलसी दल आणि ओंजळवर पाणी अर्पण करणाऱ्या भक्ताला भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण स्वतःला विकून टाकतात। म्हणजे काय, केवळ एक तुलसी दल की तुळशीचं पान आणि ओंजळवर पाणी जर आपण भगवंतांना अर्पण केलं तर भगवान काय करतात, त्या भक्ताला स्वतःला विकून टाकतात। म्हणजे बघू शकतो की किती भक्तवत्सल आहेत भगवान। असं नाही की भरपूर त्यांना पुरी आणि जिलेबी अर्पण करा मग तेवढं बघून नाही, तुलसी दल कुठेही मिळू शकते है ना। म्हणून प्रत्येकाच्या घराच्या समोर हे तुलसी दल असलं पाहिजे वृंदावन, आणि रोज आपण त्यांना प्रदक्षिणा केली पाहिजे, पाणी अर्पण केलं पाहिजे, प्रणाम केला पाहिजे। तर हे भक्ती प्रदायनी विष्णू भक्ती प्रदायनी म्हणलेलं आहे। आणि तुकाराम म्हणतात ज्या घरापुढे नाही तुलसी वृंदावन तर ते घर काय जाणावे, स्मशान ते जाणार। तर ते म्हणतात ते घर नाही, ते कोण आहे, स्मशान आहे। स्मशानात कोण राहतं, भूते राहतात। तर म्हणून त्या घरासमोर जर तुलसी वृंदावन असेल तर ते घर नाही, ते काय आहे, स्मशान आहे। आणि स्मशानामध्ये केवळ भूत राहतात आणि तिथं सुख शांती नसते। आणि म्हणून तुकारामांसारखे आचार्य किती महत्व देत आहेत तुलसी महाराजांसाठी। आणि रूपादानी हे काय केलंय, प्रत्येक ठिकाणी कोणत्याही देशात असो प्रत्येक ठिकाणी जे भक्त कृष्णवाणीचा स्वीकार करतात तुलसी महाराजांना स्वीकार करतात आणि आपल्या घरी त्यांची सेवा करतात। आणि मंदिरात तर रोज सकाळ संध्याकाळी त्यांची आरती आणि पूजा होत असतात। तर किती महत्वपूर्ण आणि हे आपल्या भारतात कोणी अडाणी जरी व्यक्ती असेल तोही ते करतो आहे ना। ते जो शिकलेला नाही काय नाही पण ते करत होते कृष्ण म्हणजे तुलसी महाराजांची सेवा। तर हे आपल्या जन्मजात आहे, पण आपण पाश्चात्य देशांच्या लोकांच्या नादी लागून आपण ते विसरत चाललेलं आहे। परंतु या ठिकाणी स्वतः भगवान म्हणतात जो ओंजळवर पाणी आणि तुलसी दल अर्पण केलं तो भगवान स्वतःला त्याला स्वतःच्या आधीन होऊन जातात। आणि हा ज्यावेळी श्लोक मिळतो त्यांना त्यावेळी ते अतिशय आनंदित होते। ही श्लोकात आचार्य करेन विचारन कृष्णे के तुलसी जल देई येई जन। आणि ते या श्लोकाचा मिळतो त्यावेळी ते रोज गंगा त्या शांतीपूर त्या ठिकाणी गंगा आहे तर गंगाच्या किनारी जातात आणि तिथं ते काय करतात त्यांच्याकडे शालिग्राम भगवान होते आणि त्या शालिग्राम भगवंतांना ते काय करतात गंगाजल अर्पण करतायत आणि तुलसी दल अर्पण करतायत। तार ऋण शोधिते कृष्ण करेन चिंतन जल तुलसी रसम किचू घरे नाही धन। तर भगवंताने जेवढी कोणी व्यक्ती हे अर्पण करतो तर भगवंत काय विचार करतात ते देतात। जो कोणी तुळशी आणि जल त्यांना अर्पण करतो त्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग सापडत नसल्याने श्रीकृष्ण विचार करतात एका तुळशी दल आणि जलाची बरोबरी करील इतकी संपत्ती माझ्याजवळ नाही। भगवंत काय विचार करतायत की या भक्तांना मला जे तुलसी दल आणि गंगा जल अर्पण केलेलं आहे
तर त्याच्या बदल्यात देण्यासारखं धन तेवढं माझ्याकडं नाही. मग ते काय करतात, स्वतःलाच देऊन टाकतात. तबे आत्मावेची करे ऋणेर शोधन, येत भावी आचार्य करेन आराधन. भगवान स्वतःलाच भक्तांकडे सुपूर्द करून आपल्यावरील ऋण चुकवितात. असा विचार करून आचार्यांनी भगवंतांच्या आराधनेला प्रारंभ केला. तर ते विचार भगवंतांचा श्लोक मिळाल्यावर ते विचार करतात, काय करतात की आता मी गंगाजल आणि तुलसीजल अर्पण केला तर भगवंताकडे ते ऋण चुकवण्याचं सामर्थ्य नाही आहे, आणि म्हणून ते काय करतात, स्वतःलाच सुपूर्द करतात. आणि म्हणून अद्वैताचार्य काय करतात, ते गंगाजल आणि तुलसी जल अर्पण करतात. गंगाजल तुलसी मंदिरी अनुक्षण, कृष्ण पाद पद्म भावी करे समर्पण. आणि गंगाजल तुलसी मंदिरी ते भगवंतांना शालिग्राम भगवंतांना ते अर्पण करू लागले. आणि कृष्ण आव्हान करे करिया हुंकार, हे मते कृष्ण कराई लावतात. आणि अशा प्रकारे ते भगवंतांना अर्पण करत होते आणि अर्पण करताना मोठमोठ्याने हुंकार करत होते, ही मते कृष्ण करायला लावतात. आणि अशा प्रकारे अद्वैत आचार्यांनी काय केलं, चैतन्य महाप्रभूंना प्रकट होण्यासाठी भाग पाडला. चैतन्य अवतारी मुख्य हेतू, भक्तेर इच्छा अवतारे धर्म सेतू. आणि भक्ताच्या इच्छेने ते काय करतात, धर्म संरक्षक भगवान प्रकट होतात, की केवळ अद्वैताचार्यांचे जे हुंकारानं. आणि एकदा चैतन्य महाप्रभू पण एक प्रसंग येतो की चैतन्य महाप्रभू नेहमी अद्वैताचार्यांचा आदर करायचे आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करायचे. तर अद्वैताचार्यांना ते आवडायचं नाही, की ते म्हणायचे, अरे हे तर माझे प्रभू आहेत, माझे स्वामी आहेत, आणि ते मला का आदर करतात आणि मला माझी चरणधुली का घेतात, तर हे योग्य नाही. आणि म्हणून ते विचार करू लागतात, नाही काहीतरी आपल्याला युक्ती केली पाहिजे. आणि युक्ती म्हणून ते काय करतात, एकदा आपल्या शांतिकुल असताना ते निर्विशेषवादाचा प्रचार करू लागले, मायावादाचा प्रचार करू लागले. कारण माहिती आहे चैतन्य महाप्रभूंना मायावाद आवडत नाही. मायावाद म्हणजे काय, की लोक कृष्ण आपण ही भगवंत आहोत, आपण जीव आहोत आता, पण आपल्याला मायेचा स्पर्श झालेला आहे, आणि ज्यावेळी हा मायेचा स्पर्श निघेल तर मी पण भगवंत होणार. तर ही भावना चैतन्य महाप्रभूंना आवडत नाही. कारण जीव आहे, भगवद्गीतेत सांगतात की अर्जुना म्हणतात की हे राजे, तू आणि मी कधीही नव्हतो असा काळ नव्हता, मागेही अस्तित्वात होतो, आताही आहोत, आणि भविष्यामध्येही आपण अस्तित्वात राहणार आहोत. प्रभुपाद उदाहरण देतात, जसे एखादा हिरवा झाड आहे आणि त्याच्यामध्ये हिरवा पोपट जाऊन बसतो, तर बघणाऱ्याला काय वाटतं, दोघे एक झालेले आहे ना, हिरव्यामुळे दिसत नाही, पण जिथं तिथे गेलं तर काय होईल, झाडाचं पण वेगळं अस्तित्व आहे आणि पोपटाचंही अस्तित्व आहे. तशा प्रकारे या जीवेर स्वरूप आहे कृष्णेरा नित्यदास, की हा जीव आहे कायम स्वरूपी भगवंतांचा सेवक आहे. तर हे आपण जाणलं पाहिजे. पण अद्वैताचार्य विचार करतात की हे चैतन्य महाप्रभूंना आवडत नाही मायावाद तत्वज्ञान, आणि म्हणून ते म्हणतात मी हे प्रचार करणार, जेणेकरून ते क्रोधित होतील आणि मला शासन करतील. आणि म्हणून ते काय करू लागतात, ते बोलू लागतात, तत्वज्ञान काय लोकांना सांगत असतात. आणि मग इकडं चैतन्य महाप्रभूंना कळतं की अद्वैत आचार्य अशा प्रकारे मायावादाचा प्रचार करले. तर नित्यानंद विचारतात की मी ऐकले असं, तर नित्यानंद म्हणतात हो मी पण असं काहीतरी ऐकलंय. मग ते चैतन्य म्हणतात चल आपण जाऊ बघू. आणि ते जात असत, आणि जात असताना वाटेमध्ये एक ललितपूर गाव लागतं, आणि तिथं एक संन्यासी असतो, दारी संन्यासी. दारी म्हणजे पत्नी, संन्यासी आहे पण पत्नी पण असते त्याच्यावर. तर कलियुगामध्ये असे बरेच संन्यास सापडले. तर नित्यानंद बऱ्याच ठिकाणी जात होते, तर विचार करतात की हा संन्यासाचा पण उद्धार व्हावा. तेही विचार करतात याचा उद्धार व्हावा, ज्यावेळी तो चैतन्य महाप्रभूंची काहीतरी सेवा करेल त्यावेळी त्याचा उद्धार होईल. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंना काय करतात, ते तिथं घेऊन जातात, आणि चैतन्य महाप्रभू जातात आणि त्यांना प्रणाम करतात संन्यासाला. आणि तो संन्यासी त्यांना आशीर्वाद देतो. काय आशीर्वाद देतो, की त्याला पुत्र लाभो, धनम लाभो, ऐश्वर्य प्राप्त हो. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात अरे तुम्ही असला कसला आशीर्वाद देताय, संन्यासीने आशीर्वाद दिला पाहिजे कृष्ण मती रहो किंवा कृष्ण मती असतो, की ज्याच्या भगवंतांच्या मध्ये तुमची मती लागू दे, आणि ज्याची मती लागलेली आहे त्याची
कंटिन्यू तिथं स्थित राहू असा आशीर्वाद त्यांनी दिला पाहिजे. तर तो जो संन्यासी आहे तो म्हणतो, मी ऐकलेलं की कलियुगाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी बघतोय की एक बालक आहे, तो काय करतोय, मी जो मोठा संन्यासी आहे आणि मी पूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे, हरिद्वार गेलेलो आहे आणि बद्रीनाथ गेलेलो आहे, गयाला जाऊन आलेलो आहे, सगळीकडे मी भ्रमण केलेलं आहे, एवढा मोठा अनुभवी आहे. आणि हा ब्राह्मण काय करतोय, हा बालक मला सांगतोय की कशा प्रकारे कसा आशीर्वाद दिला पाहिजे. तर ही कलियुगाचं काय आहे, सुरुवात आहे, अशा प्रकारे तो ब्राह्मण म्हणतो. तर मग त्यावेळी तो ब्राह्मण म्हणतो, अरे जर एखाद्या व्यक्तीकडे जर ऐश्वर्य नसेल, संपन्न नसेल, तो भक्ती कशी करू शकतो. आणि त्यामुळे त्याला हा आशीर्वाद देतोय करून त्याला भौतिक ऐश्वर्य मिळालं तो चांगली भक्ती करेल. तर चैतन्य महाप्रभू म्हणले तसं नाही. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या भाग्यात असेल तर जंगलात सुद्धा काय म्हणू शकतं, त्याला भोजन मिळू शकतं. आणि जर त्याच्या भाग्यात नसेल तर भरलेल्या घरामध्ये सुद्धा त्याला एक दाणा सुद्धा खाता येणार. आणि आपण बघतो कधी कधी पती पत्नीचे भांडणं होतात आणि बनलेलं असं पकवान बनलेलं असतं पण ते खात नाहीत. ते म्हणतात मी नाही खाणार, ते जातात आणि झोपून जातात आणि जे कामगार लोक आहेत ते खाऊन टाकतात सर्व प्रसाद. त्यांना म्हणजे हे भरलेलं आहे, इथं तयार आहे सगळं पण त्यांना मिळणार नाही. पण जंगलात जर नसेल तर तिथं सुद्धा काय होतं, त्याच्या भाग्यात असं तिथेही मिळू शकतं. असाच एकदा एक व्यक्ती नाहीये मुद्दा प्रवचनात ऐकलं आणि त्याला म्हणाले कसं काय जंगलात कसं काय भगवान देऊ शकतात. तर जंगल मला बघायचं आहे आणि म्हणून तो जंगलामध्ये जातो आणि एक उंच झाडावर जाऊन बसतो आणि म्हणतो मला इथं भगवान कसे देतात बघायचं. आणि मग ते बसतो तिथं आणि दिवसभर जाते, संध्याकाळची वेळ येते तर काही यात्रेकरू जात असतात आणि त्या झाडाखाली येतात आणि बघतात की चांगली जागा आहे, तिथं भोजन वगैरे बनवतात आणि भोजन वगैरे बनवून आता खाणार तेवढ्यात घोड्यांचा आवाज येतो, चोर लोकांचा. तर ते म्हणतात अरे चला 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 चोर आले आणि ते सगळं सोडतात येत आणि पळून निघून जातात. आणि ते चोर पण तिथंच त्या झाडापाशी येतात आणि चोर म्हणतात बघतात की सगळी पकवान बनलेले आहेत. तर बाकी चोर म्हणतात चला सुंदर पकवान आहे खावा, पण ते तुटून पडत असतात. तेवढ्यात मोरक्यावर थांबा म्हणतो की कुणीतरी आपल्याला काय केलेलं आहे, वॉच केलेलं आहे, निरीक्षण केलेलं आहे. आपण रोज या ठिकाणी होतो, आपल्या धनाची वाटणी करतो आणि आज त्या लोकांनी काय केलेलं आहे, ही पंचपक्वान्न ठेवलेले आहे, त्याच्यात विष घालून ठेवले, जेणेकरून आपण खाणार आणि आपला मृत्यू होणार आणि आपण आणलेलं धन ते लोक घेऊन जाणार. तर त्या चोरांनी वाटतं कदाचित असेलच आणि मग ते बघतात सगळीकडे शोधतात तर तिथं कोणी दिसत नाही. एकाचं लक्ष जातं वर, अरे वर कोणतरी बसलेलं आहे, त्याला बोलवतात काय, तो एकदम दडतेने बसलेला, मला इथं कसं बघून देतात. तर तो म्हणतात मी नाही खाल्लेलं. मग हे एक चढतो आणि त्याला बोलून सूर्य धरून खाली घेतो. खाली घेतल्यावर तर म्हणतो खाय, तर म्हणतो मी नाही खाणार. आणि मग तो म्हणतो खा, तो म्हणतो मी नाही खाणार, खा नाही. मग याची त्यांना वाटतं खरंच विषय त्यामुळेच हा खात नाही, कारण एवढं सुंदर पक्वान का नाही खात. आणि मग त्याला काय करतात, डोसे डॉक्टर जोर जोर मुख्याला मान देऊ लागतात. त्यावेळी तो भगवंताला म्हणतो भगवंता तुम्ही खरंच श्रेष्ठ आहात. आणि मग तो त्याला माहिती होतं की त्याच्यात काय आहे नाही आणि तो आनंदानं सर्व भक्षण करतो. तर अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य काय की जर आपल्या भाग्यामध्ये असेल तर जंगलात सुद्धा त्याला मिळू शकतो आणि जर त्याच्या भाग्यात नसेल की योग्य मोठ्या शहरामध्ये सुद्धा त्याला उपाशी झोपावं लागू शकतो. तर हे चैतन्य महाप्रभू म्हणून देतात त्या ब्राह्मणाला. आणि मग तो ब्राह्मण जातो आणि काही फळं वगैरे आणून देतो आणि मग चैतन्य महाप्रभू ते ग्रहण करत असतात. आणि ज्यावेळी ग्रहण करत असताना मग तो म्हणतो की गोस्वामी आनंद घ्याल आनंद. तर नित्यानंद जरा दुर्लक्ष करतात आणि परत तो येतो, परत विचारतो, परत ते दुर्लक्ष करतात. आणि मग चैतन्य महाप्रभूंचं लक्ष जातं की तो काहीतरी विचारतो. म्हणजे नित्यानंद आनंद काय म्हणतोय. तर नित्यानंद म्हणतात की ते शराब आहे, दारू, तो दारू घेणार का असं सांगत होतं. आणि जसं ते दारूचा ऐकतात तसं चैतन्य महाप्रभू विष्णू 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 म्हणून ते उठतात आणि सरळ त्या गंगेमध्ये उडी मारतात आणि पलीकडे जातात, पलीकडे शांतीपूरला पोहोचतात. तर नित्यानंद काय करतात, तेवढी सेवा जरी त्यांच्याकडून काय झाली, संन्याशांची सेवा, संन्याशांनी चैतन्य महाप्रभूंची सेवा केली आणि निश्चितपणे चैतन्य महाप्रभूंची सेवा केल्यामुळं त्या व्यक्तीचं काय आहे, उद्धार निश्चित आहे. तर अशा प्रकारे आपण ही काय केलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला
काही ना काही कृष्णांच्या सेवेत लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं एकदा एक भक्त म्हणजे जयानंद प्रभू रथ यात्रा आपण साजरी करतो जगन्नाथ रथ यात्रा, सगळ्यात पहिला रथ इस्कॉनचा त्यांनी बनवला. आणि तो रथ बनवत असताना एक बाजूने एक मुलगा जात होता, तर त्या मुलाला त्यांनी बोलवलं. ते म्हणजे तुला खेळा जाता येईल ना, आता खेळा धरायला कोणाला येणार नाही. तर ते म्हणजे हो जाता येईल. मग ते तो मुलगा खेळा धरायचा आणि ठोकायचा, असं बराच वेळा चालतं. त्यानंतर म्हणजे आता तुला कळालं ना कसं खेळ ठेवायचं, हे हातोडा घ्या आणि इकडे घे, चल तू काय कर सेवा कर. आणि तो मुलगा जगन्नाथाच्या त्या रथाच्या सेवेत लागला. आणि आज ते कोण आहेत? परमपूज्य जयपताका स्वामी महाराज. तर म्हणजे केवळ त्यांनी काय केलं, थोडं सेवेत आलं भगवानांचं. पण आज आपण बघू शकतो की मायापूर सारखा मोठा प्रोजेक्ट ते सांभाळतात. म्हणजे कोण कुठून कशी भगवानाची कृपा मिळेल आपल्याला माहित नाही. आणि म्हणून आपण भगवानांचे हार असतील, फुलं असतील, कुणाला आपण थोडस 4 फुलं द्या, 2 फळं द्या, असं करून आपण त्यांच्याकडून आणून भगवानांच्या सेवेत लावतो. तर त्या व्यक्तीला भगवानांची कृपा काय होते, मिळून जाते. आपल्याला वाटतं 2 फळांनी काय, 3 फळांनी काय, नाही. तिथं भगवंत तुलसीचं एक पान जरी दिलं तरी त्याला कृपा भगवान द्यायला तयार आहे. आणि म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण तरी आपल्या खिशात घालतोच दान. ज्यावेळी जन्माष्टमी असेल त्यावेळी आपण दान देतोच. परंतु कृपा म्हणजे एका व्यक्तीने 1 लाख रुपये देण्यापेक्षा 1 लाख लोकांनी 1-1 रुपये दिलेलं काय आहे, श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? कारण 1 लाख लोक काय झाले, भगवंतांच्या सेवेत संलग्न झाले. म्हणून ज्यावेळी आपण जन्माष्टमी कलेक्शन असेल किंवा मॅरेथॉन असेल, पुस्तकांचं वितरण, तर यासाठी काय करतो आपण, त्या व्यक्तीनं भगवद्गीता जरी हातात जरी घेतली तरी त्याचा उद्धार होणार, एवढं प्रबोधन सांगितलं. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो, पण जेणेकरून ते लोक कृष्णांच्याकडे आकर्षित होतील, त्यांच्या सेवेत लागतील. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी पोहोचतात. आणि जसं चैतन्य महाप्रभूंना अद्वैताचार्य बघतात तर आणखी मोठमोठ्याने काय करू लागतात, मायावादाचा प्रचार करू लागतात. आणि चैतन्य महाप्रभू अतिशय क्रोधित होतात. कारण चैतन्य महाप्रभूंना मायावाद कधी आवडत नाही. चैतन्य महाप्रभू म्हणायचे, मला वाघाच्या पिंजऱ्यात ठेवा किंवा अग्नीमध्ये ठेवा, ते अग्नी किंवा तो वाघ काय करेल, माझे बाह्य शरीर खाऊन नष्ट करेल, पण माझ्या हृदयातील जी भक्ती आहे त्या भक्तीला नष्ट करू शकणार नाही. पण हे मायावादी काय करतात, आतील, कारण तुम्हीच भगवान झाला, सेवा कोणाची करणार है ना. म्हणून तो सेवा भावच नष्ट होत असतो. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंना ते आवडत नाही. आणि ते जातात बघतात, ऐकलेलं होतं पहिला, पण आता समोर बघतात अद्वैताचार्य निर्विशेषवादाचा प्रचार करतात. आणि त्यावेळी अद्वैताचार्य पकडतात आणि म्हणतात की सांग, निर्विशेष ज्ञान श्रेष्ठ आहे की भक्ती श्रेष्ठ आहे. तर अद्वैताचार्य निश्चितपणे निर्विशेष ज्ञान आहे काय, सर्व श्रेष्ठ आहे. कारण जी भक्ती आहे ती केवळ आरशाप्रमाणे, आणि जे निर्विशेष ज्ञान आहे ते डोळ्यांच्या प्रमाणे. जे डोळेच नसतील तर त्या आरशाचा काय उपयोग आहे. आणि म्हणून हे निर्विशेष ज्ञान हे श्रेष्ठ आहे. आणि ते चैतन्य महाप्रभू ऐकतात आणि त्यांना खाली खेचतात आणि जोर जोरानं मारू लागतात आणि म्हणतात, तुला जर हेच मायावादाचाच प्रचार करायचा होता तर मला त्या क्षुरोदक समुद्रामध्ये मी झोपलेलो होतो आणि तू कशाला मला इथं बोलून घेतलास, कारण तुझ्या ओंकारामुळं मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू कशा बोलत. आणि जोर जोरात ते मारू लागतात. अद्वैताचार्यांची पत्नी सीता ठाकूरांनी ते म्हणतात, सोडा सोडा, म्हातारा तो मरेल मरेल. आणि इकडे हरिदास ठाकूर ते हसत असत आणि त्यांना माहिती होतं काय चाललंय. आणि मग चैतन्य महाप्रभूंच्या हातातून जसं अद्वैताचार्य सुटतात तसं उंच उड्या मारतात आनंदानं, चैतन्य हरिदास मी, चैतन्य हरिदास, चैतन्य हरिदास मी, चैतन्य हरिदास. आणि मग चैतन्य महाप्रभू कळत नाही, आणि मी यांना शिक्षा करतोय, मारतोय आणि हा व्यक्ती हसतोय, काय झालं. आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभूंना अद्वैताचार्य म्हणतात की बघा, तुम्ही रोज मला आदर करत होता, रोज माझ्या चरणधुळी घेत होता, आज कुठे गेलाय. आज तुम्ही मला आदरही केला नाही आणि मला शिक्षा केली, मला मारलं तुम्ही. तर याचा अर्थ तुम्ही काय, तुम्ही मला तुमचा सेवक म्हणून स्वीकारलेला आहे आणि मला तुमचा सेवक बनायचं. चैतन्य हरिदास मी, चैतन्य हरिदास. तर मी मग काय करायचं आहे, मला चैतन्याच्या दासांचा दास बनायचा. आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभू बघतात आणि त्यांना आलिंगन करतात. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू आणि अद्वैताचार्यांचं काय होतं की संबंध होते. अद्वैताचार्यांच्यामुळं
चैतन्य महाप्रभू प्रकटले. तर अशा प्रकारे चैतन्य चरितामृतमध्ये येई श्लोकीला अर्थ काही संशय प्रसाद भक्तेरीच्या कृष्णेनं सर्व अवतार की भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान काय करतात, अवतार घेतात. जसं भगवद्गीतेत ही कारण दिलेली आहेत की मी परित्राणाने साधन, पण आचार्यगण काय म्हणतात, ही बाह्य कारण आहे. का? कारण मूळ कारण आहे केवळ भक्तांच्या इच्छेसाठी आणि भक्तांची आदान प्रदान करण्यासाठी भगवान देतात. जर भगवंतांना जर कुणाला असुरांचा वध करायचा असेल, परित्राणाने साधूना विनाशाची दुष्कृता की दुष्कृत लोकांना मारायचं असेल तर भगवंताला याची गरज नाहीये. भगवान प्रत्येकाच्या हृदयामध्येच त्याला हार्ट अटॅक आणू शकतात, तिथंच जागेवर त्याचा मृत्यू होऊ शकतो. पण भगवान त्या ठिकाणी स्वतः येतात का? कारण भक्तांच्या आदान प्रदान करण्यासाठी. आणि ज्यावेळी ते अशा प्रकारच्या लीला करतात तर बाकी लोक बघतात आणि जसं बघितलं ते लोक पण काय होतात, आकर्षित होतात त्यांच्याप्रती. आणि हेच भगवानांचं प्रयोजन आहे की सर्व जीवांनी माझ्या कथांच्याकडे माझ्याकडे आकर्षित व्हावं, भक्तीमध्ये जावं आणि पुन्हा मृत्यूनंतर त्यांनी माझ्या धामाची प्राप्ती करावी. तर हे भगवंतांचं प्रयोजन आहे भौतिक जगाची निर्मिती माग. पण आपण काय झालो, त्या उंदराप्रमाणे झाली आपली अवस्था. जसं एक शास्त्रज्ञ होता आणि त्याच्याकडे एक पिंजरा होता आणि त्या पिंजऱ्यात काय करतो, एका उंदराला पकडतो आणि तो उंदीर त्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी बराच प्रयत्न करतो, पण त्याला काही सुटका होत नाही. आणि मग शेवटी तो बघतो तिथे काही बटन होते, तर एक बटन दाबतो तर काय होतं, छोटे खडे त्याच्या अंगावर पडतात. परत दुसरं बटन दाबतो तर पाणी पडतं आणि तिसरं बटन दाबतो त्यावेळी छोटे ब्रेडचे तुकडे पडतात. तर तो विचार करतो हे दोन बटन काही आपल्या कामाचे नाही, हे बटन चांगलं आहे, याच्या आपल्याला खायला मिळतं. मग दुसऱ्या दिवशी तो काय करतो, ते बटन दाबतो तर तिथून ब्रेड येत नाही, काय येतं, पहिला छोटे खडे येतात. परत दुसरं बटन दाबतो मग तिथून पाणी येतं आणि तिसरं बटन दाबल्यावर त्याला ब्रेड बनतो. कारण शास्त्राने ते सेटिंग बदललेलं होतं, बटन बदललेली होती. आणि त्यामुळे रोज तो काय करायचा, अशा प्रकारे खेळ करायचा. पहिला बदललेला असेल बटन आणि त्यामुळे तो पहिले दोन पाणी दगड त्याच्या अंगावर पडायचे आणि मग खायला थोडे मिळायचे. आणि अशा प्रकारे बरेच दिवस होतात आणि मग शास्त्राने काय करतोय, दरवाजाचं ते झाकण आहे ते उघडं करतो. पण हा उंदराचं तिकडे लक्षच नाही. तो काय करतोय, त्याच्यामध्ये ते बटन दाबण्यामध्ये पहिला दोन दुखं घ्यायच्या नंतर थोडस तुकडे खायला आणि याच्यामध्ये तो लागतो. तर आता दरवाजा उघडा आहे, आता त्याने त्याच्यातून बाहेर पडला पाहिजे, पण त्याला ती काय झाल्या, सवय झाली. तशाच प्रकारे आता चैतन्य महाप्रभूंनी आले, हा दरवाजा उघडलेला आहे, पण आपण मात्र काय करतोय, एर माझ्या मागल्या की त्याच त्या कारण गोष्टीमध्ये आपण लागून राहिलेलो आहे. तर ते न करता आपण भगवंतांच्या नामाचा जप, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या तीव्रतेने आपण काय केलं पाहिजे, या भगवंतांच्या नामाचा जपाचा आश्रय घेतला पाहिजे. कारण याच्याशिवाय कोणीही आपल्याला वाचवणार नाहीये. पाठची बहीण शेजाची कामी, तुकाराम म्हणतात. जी आपल्या पाठीला पाठ घेऊन आलेली बहीण असेल किंवा आपल्या बाजूला जी पत्नी आहे ती पण आपल्याला मृत्यूच्या वेळी मदत करू शकणार नाही. कोणी आपल्याला मदत करू शकणार. एका चक्रपाणी वाचून या की जे चक्रपाणी सुदर्शन चक्रधारी आहेत भगवान श्रीकृष्ण, त्यांच्याशिवाय कोणीही आपल्याला मदत करू शकत नाही. जसं द्रौपदीची कथा असेल, गजेंद्राची असेल. गजेंद्र किती शक्तिशाली होता तो, त्या जंगलाचा राजा होता तो. पण ज्यावेळी त्याला त्या मगरीनं पकडले तर त्याला वाटलं मी सहज सुटका करेन, पण बरेच दिवस झाले तो सुटू शकत नाही. त्यावेळी त्याला समजतं ना कोणीही मला मदत करत नाही. आणि त्याने मागच्या जन्मी थोडी भक्ती केली होती, त्याच्या प्रभावामुळे त्याला भगवंतांचं स्मरण झालं आणि तो त्या तलावातली कमळ घेतो, उचलतो आणि भगवंताकडे अर्पण करून त्यांना बोलवतो. त्या क्षणीच भगवंत येतात आणि त्याचा उद्धार करतात. तर आपल्या सर्वांची स्थिती त्या गजेंद्र सारखीच आहे. या मायेनं आपल्याला पकडून ठेवलेलं आहे. फक्त आपण त्या गजेंद्र सारखं आर्त भावनेनं आपण भगवंताला बोलवत नाही. आणि ते माया पकडले तर आपल्याला आनंद वाटतो, हा ठीक आहे चांगला आहे. तर तो जोपर्यंत आपण भगवंताला बोलवणार नाही,
भगवंत आपल्यावर येणार नाही. जशी एक माता असते, लहान मूल खेळत आहे तर आणि ते आपल्या कामात लागलेले आणि ते बालक रडू लागतं, तर माता म्हणते ठीक आहे मी जर एवढं काम उरकते आणि मग घेते जरा. पण जसं ते बालक टाकू फोड लागतं तर मातेला काय करायला लागतं, हातातली सगळी कामं सोडून पहिला त्याला घ्यावं लागतं. तशाच प्रकारे भगवंतांना कृपा म्हणतात की लहान बालक जशा प्रकारे आपल्या मातेला बोलवतं, केवळ जसं आई म्हणून बोलवतं, तशा प्रकारे आपण ह्या नाम जप केला पाहिजे. ज्यावेळी आपण नाम जप करतो त्यावेळी आपल्याला हे सगळं दुःख क्लेश आठवले पाहिजे. आपण काय करतो, तिथं विसरून जातो आणि तिथं दुसरे विचार सुरू असतात की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं, आणि हे करताना ते दुसऱ्याच म्हणजे वर्तमान काळात आपण थांबतच नाही, आपण केवळ भविष्य किंवा भूतकाळ दोन्ही गोष्टी चालू असतात आपल्या. तर जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे वर्तमानात काळात थांबून तिथं भगवंतांचा आश्रय घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे ही 3 कारण बाह्य कारण सांगितलेले. तर आता 3 आंतरिक कारण सांगितलेले. तर ती काय म्हणते, तर भगवान श्रीकृष्ण विचार करतात की राधा राणी त्यांची नेहमी काय करत असते, सेवा करत असते आणि अतिशय आनंदित होत असते राधा राणी भगवानांची सेवा करून. आणि राधाराणीचा आनंद बघून कृष्णाचा आनंद वाटतो आणि कृष्णाचा आणखीन आनंद बघून राधांचा आनंद, आणि अशा प्रकारे त्यांची स्पर्धा सुरू असते. तर भगवंतांना काय करायचं होतं, तिचा तो आनंद काय असा आस्वादन करते आनंदाचा, ते आस्वादन करण्याची भगवंतांची इच्छा झाली की राधाराणी काय करते ते करण्यासाठी. आणि राधाराणी भगवंतांची सेवा करते, त्या सेवेचं त्या भक्तीचं स्वभाव काय हे जाणण्यासाठी चैतन्य महाप्रभू प्रकट होतात. आणि भगवान श्रीकृष्ण विचार करतात की माझ्या असं काय विशेष आहे की जी राधाराणी माझ्या प्रती एवढे आकर्षित होते, आणि ते जाणण्यासाठी मला काय करावं लागेल. जसं तुकाराम म्हणतात की भगवंता जर गाईचं दुधाचं आस्वादन त्या गाईला माहिती आहे का, कुणाला माहिती आहे, ते वासराला. तसंच जो कमळामध्ये जो मध आहे त्याचं आस्वादन त्या कमळाला नाही माहिती, त्याचं आस्वादन कुणाला विचारायला पाहिजे, भोवऱ्याला. तशाच प्रकारे तुकाराम म्हणतात की तुमच्या नामाची जी गोडी आहे ती तुम्हाला नाही माहिती, ती गोडी आम्हाला माहिती, आम्हाला विचार. तशाच प्रकारे आता चैतन्य महाप्रभूंना जर राधाराणीचे जे आनंद उपभोगते किंवा आनंद घेते, तर त्याचा जर अनुभव करायचा असेल तर त्यांना काय करावं लागेल, स्वतः राधाराणीच्या रूपामध्ये यावं लागेल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण विचार करतात की मला आता काय केलं पाहिजे, राधाराणीच्या भावामध्ये गेलं पाहिजे, आणि त्या भावात जर आस्वादन करायचं असेल तर मला त्या भावामध्ये जायला लागेल. आणि म्हणून स्वतः चैतन्य महाप्रभू काय करतायत, कृष्ण स्वतः कृष्ण काय करतात, राधाराणीच्या भावात राधाराणीच्या अंग कांती ते स्वीकार करतायत आणि ते येत आहेत. आणि सांगितलंय सांगो पंगास पार्षदम यज्ञ संकीर्तन सुमेधसा, की ते या कलियुगामध्ये प्रकट होत आहेत की आपल्या सर्व पार्षदांना घेऊन. आणि तेच कृष्ण, कृष्ण वर्णम तुषा अकृष्ण, म्हणजे जे कृष्ण आहेत, कृष्ण कसे आहेत, श्याम वर्ण आहेत, अकृष्ण म्हणजे विरुद्ध म्हणजे गौर वर्ण धारण करून ते या ठिकाणी येत आहेत. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू या रूपामध्ये येत आहेत. एकदा प्रभू रामचंद्र आणि सीता महाराणी या नवदीप धामामध्ये त्या ठिकाणी भ्रमण करत होते, आणि भ्रमण करत असताना प्रभू रामचंद्र एकदम हसू लागतात. तर सीता महाराणी म्हणते का बरं हसले, तर त्यावेळी ते म्हणतात की या आताच्या मध्ये तू मला सोडून जाणार काय, म्हणजे सीतामांचं अपहरण, रावण अपहरण करून तिकडे जातो, तर तशा प्रकारे तू मला यावेळी मला सोडून जाणार, पण पुढच्या अवतारामध्ये मी काय करेन, मी तुला सोडून जाणार. आणि तो अवतार काय होता, गौरांग महाप्रभूंचा, की जे विष्णुप्रिया होत्या, जे सीतामांच्या. तर त्यांना त्याकडून किती वय होतं त्यांचं, केवळ 17 वर्ष होतं. चैतन्य महाप्रभूंचं 24 वर्ष वय आणि विष्णुप्रियांचं केवळ 24 वर्ष, 17 वर्ष. 17व्या वर्षी त्यांचा त्याग करून ते चैतन्य महाप्रभू संन्यास ग्रहण करतात. आणि तोही संन्यास कशासाठी ग्रहण करतायत, सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी. आपण मागच्या वेळी कथा ऐकली की कशा लोक त्यांची निंदा करत होते. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात, अरे जर ही लोक माझी निंदा करले, मी आलोय त्यांच्या उद्धारासाठी, आणि जर त्यांनी माझी निंदा केली
आणखी नरकात ते जाते. आणि म्हणून यांचा उद्धार करण्यासाठी मला काय केलं पाहिजे? संन्यास घेतला पाहिजे. आणि जर मी संन्यास घेतले, भगवी कपडे परिधान केली, तर ते लोक स्वाभाविकपणे काय करते? मला आदर करते. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू संन्यास ग्रहण करतात. म्हणजे आपण बघू शकतो की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू प्रत्येक जीवाचा कसा उद्धार करते. तर त्याला म्हणजे चातुर्य अपार. भगवान श्रीकृष्ण काय करतात? चैतन्य महाप्रभू काय करतात की ह्या सर्व जीवांचा उद्धार कसा होईल यासाठी अनेक गोष्टी काय करतात? ते चातुर्य म्हणजे अनेक बुद्धिमत्ता लावतात, कसा उद्धार होईल. आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभू स्वतः या रूपामध्ये येत आहेत. स्वतः भक्तांचं, जसं कृष्णाने भगवद्गीता सांगितली, पण भगवद्गीता सांगितल्यानंतर किती लोक भक्त झाले. आणि त्यामुळे भगवंतांना वाटलं नाही, आता मला जाऊन शिकवावं लागेल. आपण आचरणी शिकाय नसावे की मला जाऊन स्वतः आचरण करून दाखवावं लागेल भगवानाची भक्ती कशी करायची. आणि यासाठी श्री कृष्ण स्वतः चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट होतात की कशा प्रकारे भगवानाची भक्ती कशा प्रकारे केली पाहिजे. आणि ते दोन्ही हात वर करतात. दोन्ही हात वर करण्याचा अर्थ काय की भगवंतांची शरणागती. जसं द्रौपदीने दोन्ही हात वर केलं. का? कारण ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रांना होत होतं त्यावेळी तिनं ती साडी आपल्या हातात धरलेली होती. आणि दुःशासन तो साडी ओढत होता. आणि त्याला किती बळ होतं? 10,000 हत्तींचं बळ होतं. आणि ही एक दुबला स्त्री होती, पण तरी ती हातात धरते. आणि ज्यावेळी ती बघते की मग त्याच्या पुढे निभाव नाही लागला तर सोडते, पण तरी तिच्या तोंडामध्ये साडी होती. त्यावेळी बघून देते. आणि ज्यावेळी ती तोंडातली साडी सोडते आणि पूर्णपणे निसायभावने हे कृष्ण हे गोविंद म्हणून ज्यावेळी ती बोलवते, कृष्ण सेकंदाचा पण विलंब न लावता त्या ठिकाणी प्रकट होते. तर अशा प्रकारे एकदम निसायभावनेमध्ये भगवंतांना बोलावलं पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी चैतन्य महाप्रभू की जे स्वतः त्या भगवंतांच्या त्याचा स्वीकार करतात, संन्यास स्वीकार करून सर्व जीवांचा उद्धार करतात. तर प्रभू रामचंद्र ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी ते दाखवून दिलं की मी संन्यास घेणार आहे आणि सर्व जीवांचा उद्धार करणार आहे. आणि काही आचार्यांच्या मध्ये सांगितलं जातं की चैतन्य महाप्रभूंनी जे रामानुचार्य आहेत, यमुनाचार्य आहेत, त्या सर्व आचार्यांना पण त्यांनी काय केलेलं आहे, या नवदीप मध्ये अगोदरच दर्शन दिलेलं आहे की मी कलियुगामध्ये या हरिनामाचा प्रचार करण्यासाठी मी प्रकट होणार आहे श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. आणि अनेक कृष्णदास कविराज गोस्वामी पण अनेक शास्त्रातून वर्णन देत आहेत वेगवेगळ्या पुराणातले. जे पहिले 5 अध्याय बघितला तर चैतन्य महाप्रभूंचं जी प्रकटाची प्राकट्य आहे त्याच्यात सगळी कारणं दिलेली आहेत की कशा प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रातले काय त्याला कोटेशन काढून दिलेले किंवा यामध्ये या पुराणामध्ये हा श्लोक आलेला आहे की हे काय करतं, चैतन्य महाप्रभूंचं वर्णन करतं. आणि भागवतामध्ये सगळ्या श्लोकांचे काढून आपल्याला दिले. जसं सांगितलं की कृष्ण श्री चैतन्य महाप्रभू हे कसे भगवंत आहेत, तरी पण त्यांना लोकांना ओळखत नाही का. जसं एकदा चैतन्य महाप्रभू ज्यावेळी जगन्नाथपुरीमध्ये गेले आणि जगन्नाथपुरीमध्ये गेले असताना तिथं जे सारंग भट्टाचार्य होते आणि ते सारंग भट्टाचार्य त्यांना ओळखत नाहीत कोण आहेत चैतन्य महाप्रभू. आणि त्यामुळे ते आपल्या घरी घेऊन जातात त्यांना, म्हणजे बेशुद्ध पडलेले असतात. कथा मोठी आहे, थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय की त्यावेळी सारंग भट्टाचार्याचे एक बहिणी असतात गोपीनाथ आचार्य, ते तिथं जातात आणि सारंग भट्टाचार्यांना ते सांगतात की ते साधारण व्यक्तीने ते स्वतः भगवंत आहेत. पण सारंग भट्टाचार्य त्यांनी भरपूर शास्त्रांचं अध्ययन केलेलं होतं आणि त्यावेळी ते म्हणतात नाही, कलियुगामध्ये भगवान प्रकट होत नाही. तर ते सांगतात, तर त्यावेळी मुली सांगतात की कलियुगामध्ये भगवान होतात प्रकट, पण ते छन्न अवतारामध्ये. आणि ते असं बाकीच्या अवताराप्रमाणे प्रकट होत नाहीत की ते म्हणजे काय म्हणतात त्याला, छन्न म्हणजे लपलेला अवतार आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात आणि प्रसाद लेशा अनुग्रह एवही की थोडी जरी भगवानाची कृपा त्या व्यक्तीवर होते तोच व्यक्ती त्यांना समजू शकतो. जर पण भगवानाची कृपा होत नाही तोपर्यंत तो ओळखू शकणार नाही. आणि भगवद्गीतेतही भगवान म्हणतात की नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृता, की मी सर्वांसमोर प्रकट होत नाही आणि मी काय करतो योग मायेद्वारे आच्छादित असतो.
म्हणजे तिथं दुर्योधन वगैरे होते ते समजू शकले नाही भगवानांना. जे भक्त होते पांडव भीष्म वगैरे हेच लोक त्यांना ओळखू शकले, पण बाकीचे लोक त्यांना एक बहुरूप्या म्हणू शकत होते. तशाच प्रकारे कृष्ण प्रकट होऊन सुद्धा लोक जाणू शकले. चैतन्य महाप्रभूंचा तर अवतारच काय आहे, छन्य रूपात आहे. ते स्वतःला भगवान म्हणून प्रकट करत नाहीत. कारण कलियुगामध्ये अनेक लोक आहेत स्वतःला भगवान म्हणून घोषित करतात, पण चैतन्य महाप्रभू कधीही स्वतःला भगवान म्हणून घेतलं नाही. एकदा तर जगन्नाथपुरीमध्ये सगळ्या भक्तांनी ठरवलं की आज आपण केवळ चैतन्य गौर वर्णांचाच आपण काय करायचा, जय जयकार करायचा. आणि मग सगळे जय सच्चिदानंद गौर हरी, जय सच्चिदानंद गौर हरी चैतन्य महाप्रभूंच्या समोर म्हणाले. चैतन्य महाप्रभू म्हणजे थांबा थांबा की तुम्ही काय नाही करताय, की मी भगवान आहे, भगवान कृष्ण आहेत आणि त्यांचं आपण काय केलं पाहिजे, गुणगान केलं पाहिजे. आणि तुम्ही सर्वांनी कृष्णांचं गुणगान करा. आणि इकडे सांगतायत तर बघतायत तर सुभाष ठाकूर काय करतायत, इशारा करतायत असं असं. तर ते म्हणले अरे काय करतो तो, तर तो म्हणले मी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करतोय. तर ते म्हणले अरे सूर्याला कसं काय झाकू शकतो, सूर्याला कुणी लपवू शकतं का, तर तो स्वयंप्रकाशित आहे, त्याला कुणी लपवू शकत, आणि तो कसं काय बरं लपवू शकतो. तर ते म्हणजे जे कृष्ण कसे त्यांना लपवू शकत नाही, तशाच प्रकारे तुम्हालाही सुद्धा कोणी लपवू शकत नाही. तुम्हीच काय ते कृष्ण आहे. आणि म्हणून सर्वजण त्यांचं काय करतात, जय सच्चिदानंद गौर हरी, जय सच्चिदानंद गौर हरी अशा प्रकारे सुंदर ते कीर्तन करतात सर्वजण. आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा कोणाला त्यांना भगवान म्हणायचे तर ते कानाला हात ठेवायचे आणि म्हणायचे विष्णू विष्णू. ते म्हणायचे कोणी साधारण व्यक्ती भगवान होऊ शकत नाही, किंवा भगवंतांना आपण साधारण व्यक्ती समजून नाही पाहिजे. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू या प्रकट होत आहेत या फाल्गुन पौर्णिमेला, आणि सर्व जीवांच्या उद्धार करण्यासाठी. श्रीकृष्ण चैतन्य दया करह विचार, विचार करीते चित्ते पावे चमत्कार. कृष्णदास कविराज प्रसंग म्हणतात की तुम्हाला जर तर्कच लावायचे असेल तर तुम्ही चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमध्ये आपले तर्क लावा आणि बघा की चैतन्य महाप्रभूंची कृपा किती आहे. आणि जर तुम्ही ते लावाल पावे चमत्कार, की चैतन्य महाप्रभूंची जी कृपा आहे ही चमत्कारापेक्षा काही कमी नाही. आणि म्हणून कृपादानी हे प्रत्येक ठिकाणी जी काही मंदिर स्थापन केली तिथं पहिला गौरनितांची स्थापना केली. पहिला भक्तान ठाकूर होते त्यावेळी ते केवळ चैतन्य महाप्रभूंची स्थापना करायची, परंतु प्रभुपादांनी खास करून गौरनितांची स्थापना केली. कारण नित्यानप्रभू चैतन्य महाप्रभूंच्या पेक्षाही आणखीन दयाळू आणि सर्व जगामध्ये सगळीकडे पसरलेले, तर त्यांचा उद्धार करण्यासाठी कोण पाहिजे, नित्यानप्रभू पाहिजे. आणि म्हणून खास करून प्रत्येक ठिकाणी चैतन्य महाप्रभू आणि नित्यानप्रभूंना त्यांनी स्थापन केले. एक छोटी कथा सांगतो की एकदा प्रभुपाद आफ्रिकेमध्ये कीर्तन करत होते. परम करुणा बहुत विजयन, हे सुंदर भजन आहे. तर ते भजन गात होते आणि ते भजन गाता गाता त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. की मग भक्तांनंतर विचारलं की का बरं तुमच्या डोळ्यात अश्रू. तर ते म्हणजे बघा नवदीप कुठं, नवदीप धाम कुठं आणि हे दक्षिण आफ्रिका कुठं, आणि इथं तुमच्यासारख्या सर्व आफ्रिकन लोकांच्या उद्धार करण्यासाठी सुद्धा पण त्या ठिकाणी भगवंत आलेले आहेत, गौरव आहेत. आणि म्हणून कृपादांना ते काय म्हणतात देहवरून येतात तिला, आणि ते पुढे भोजन खाऊ शकत नाही. तर अशा प्रकारे गौरांग महाप्रभू विद्या बलधन ना करापेक्षा, की तुम्ही भरपूर विद्वान आहात, बलवान आहात, किंवा उंच जाती आहे, कशा जाती बल धन कशाचे ते अपेक्षा करत नाही. केवळ श्रद्धावान जन हो, श्रद्धावान, की हे श्रद्धावान लोकांना तुम्ही काय करा, केवळ भगवंतांचं नाव घ्या. कृष्णेर संसार करो छाडी अनाचार, केवळ कृष्णाचा संसार करा, बाकी छाडी अनाचार आहे तो सोडून द्या आणि केवळ भगवानांचा आश्रय घ्या. आणि आपला जो काही संसार करत आहात त्याबरोबर ते काय करा, भक्तिमय रूपामध्ये त्याला परावर्तित करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न टीका टिप्पणी असतील विचारू शकता.